नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। मैडम मनीषा वाले जी, गवर साहब, चौहान साहब, भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष राजेश वद्रिया जी, जमन गोस्वामी जी, आरपीआई के नेता नाना बागुल जी, महेश सुब्रमण्यम जी, सभी गणमान्य व्यक्ति, आए हुए तमाम कारपोरेशन के पदाधिकारी, स्टाफ, भाइयों और बहनों, आज बड़े धूमधाम से 15 अगस्त का स्वतंत्रता दिवस का दिन मनाया जा रहा है। आज कारपोरेशन में मुझे पहली बार खुशी हो रही है कि हमारे कारपोरेशन में यंग लेडी डायनामिक, जिनका यहाँ पे प्यार भी अच्छा दिखने को मिला और गुस्सा भी अच्छा दिखने को मिला। आज मेरा कारपोरेशन में 15 बार हुआ है। मैं जब से आमदार बना हूँ, 3 बार डिप्टी मेयर बना हूँ या 1 बार मेयर भी बना हूँ। मैं यहाँ पे काफ़ी सालों से झंडे सलामी करने के लिए आते रहता हूँ, लेकिन अभी सौभाग्य है जो पहली बार किसी लेडी ने कारपोरेशन का कमिश्नर का रोल संभाला है और आगे भी दिल से संभालेंगे, ऐसा मेरे को पूरा विश्वास है। देखिए, हम पॉलिटिकली लोग यही चाहते हैं कि शहर का विकास हो, उसमें हमारा भी साथ हो। मैडम का कारपोरेशन का हमेशा साथ रहता है। मैडम आप लोग के ऊपर भी, पूरे स्टाफ के ऊपर भी, डीएमसी हो, एडिशनल कमिश्नर हो, गुस्सा भी करती है, लेकिन गुस्सा इसके लिए करते हैं जल्दी काम करो, पॉलिटिकली दबाव है और आने वाले समय में चुनाव भी है। कारपोरेशन में जल्द से जल्द बाढ़ी आने वाली, जो आज इतने सालों से न यहाँ पे कारपोरेशन में नगर सेवक है, न मेयर है, न डिप्टी मेयर है, न स्टैंडिंग कमेटी चेयरमैन, तो हम लोग को भी अच्छा नहीं लगता बाहर बैठ के। हमारे जितने भी जो एक नगर सेवक है वो सोचे इस कारपोरेशन में हमें कभी कैबिन कभी मिलेगी। अभी कैबिन तो सब मनीषा मैडम ने सबको दे के रखी है। अभी तैयारी भी करती होगी मैडम कि चुनाव आएगा तो शायद कारपोरेशन की बाड़ी आएगी, मेयर आएगा, डिप्टी मेयर आएगा, स्टैंडिंग कमेटी चेयरमैन आएगा। मैं सभी जितने भी यहाँ पे आज कारपोरेशन के एम्प्लॉय है, ऑफिसर्स है, हमेशा आप लोग ने साथ दिया है और इस शहर के विकास करने के लिए हर डिपार्टमेंट ने, चाहे गार्डनिंग का हो, शहर के रास्ते का हो, पानी, गटर, नाला, इस शहर ने इस लेवल पे उल्लासनगर को लाया कि जो ये उल्लासनगर एक विकास के रास्ते पे अच्छी तरह से चल रहा है। आगे भी हम उम्मीद करेंगे कि आपका सबका साथ सहकार मिले। मैडम जो है आपके साथ में है और हम सब पॉलिटिकली लोग भी ये चाहते हैं कि शहर में विकास करके हम इस शहर का एक रूप बदले। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल, जय भीम। सहाय्यक आयुक्त, इथे सगळे जमलेले कर्मचारी, माझे नागरिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या जे पाल्य आहेत ते, पत्रकार, सगळ्यांना 1980व्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मला वाटतं हा दिवस हा आपल्यासाठी उत्सवाचाच नाही आहे, तर एक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे। म्हणजे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिलं, कालच आपण सोशल मीडियावरती इतकं बघतोय की आपल्या आठवणीतून उजाळा देतोय त्या स्वातंत्र्य सैनिकांना, आणि त्यांनी काय आपल्यासाठी सहन केलं, काय त्यांनी गमावलं हे आपल्याला कुठेतरी उजळणी करणं गरजेचं आहे। ज्या अर्थी त्यांचं ते सगळं बलिदान कुठेतरी फलित होईल, कुठेतरी प्रफुल्लित होईल आणि आपल्या विकासाला चालना देणं हेच मला वाटतं कुठेतरी ते आठवणीत राहतील। तर म्हणून ह्या स्वातंत्र्य दिनी आपण जी शपथ घेतलेली आहे त्या शपथीचं आपण आपल्या अनुकरण करूयात आणि आपल्या सगळ्या ॲक्शनमध्ये ते आणूयात आणि आपल्या महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाऊयात। तर त्याची सुरुवात मला वाटते दूर जायची गरज नाही, आपल्या शहरापासून होते, आपल्या घरापासून होते, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून होते की आपल्या मुलीला आपण शाळेत टाकतोय का, आपल्या घरचा कचरा आपण विलगीकरण करतोय का, तो रस्त्यावर तर फेकत नाही, प्लास्टिकचा वापर करतोय का, आपले सगळे व्यवस्थित जे आपल्या चलना असतात, टॅक्सेस असतात ते भरतोय का। म्हणजे मला वाटते कुठेतरी आपल्या सगळ्यांची, आमच्याही जबाबदारीची जाणीव आम्हाला करून देणं, तुमच्याही जबाबदारीची जाणीव तुम्हाला असणं
ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण तो सगळा प्रण करूया आणि पुढच्या 26 जानेवारीपर्यंत आपण काय काय आपण सिद्ध करू शकतो हे एक आय थिंक आपण सगळ्यांनी मिळून एक आय थिंक एक काय म्हटलं पाहिजे की एक प्रण करूयात की आपण ते केलं पाहिजे, साध्य केलं. जसं की 100 दिवसातली काही गोष्टी आपल्या समोर आल्या होत्या, आपण त्या सिद्ध केल्या आणि उल्हासनगरला एक खूप चांगलं नाव मिळालं. आता 150 दिवसाचाही कार्यक्रम आलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, पण त्याच्या व्यतिरिक्तही उल्हासनगरमध्ये माझे सगळे अधिकारींनी आवर्जून सांगू इच्छिते की खूप काम करत आहेत. म्हणजे मागे पुढे होत असतात गोष्टी, चलन लावण्याच्या गोष्टी असतात, पण सगळे आपापल्या हिशोबाने एक घडी बसवण्याचा एक प्रयत्न करत आहेत. माझे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी झाले, आपले IT चे कर्मचारी झाले, बरेच सगळेच माझे डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकलचे भाग झाला, आता इतके दिवस झाले आपले रस्त्याचेही कामं सुरू आहेत. तर त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं मला वाटते सगळे आहे. फक्त एका दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी घडून येताना दिसत नाही, त्याचे काही मागे पुढे ज्या होतात त्याला समजून घेण्याची गरज असते. पण मी म्हणजे आवर्जून सांगू इच्छिते की सगळे अधिकारी प्रयत्नशील आहेत उल्हासनगरच्या विकासासाठी, आपल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे आल्याबद्दल, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. हैप्पी न्यू ईयर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।